श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात, परंतु योग्य वेळ आल्याशिवाय कोणत्याच भक्तांच्या आयुष्यात चमत्कार होत नसतात. भले एखादा भक्त सतत स्वामींजवळ काही ना काही मागत असेल, परंतु स्वामींना जेव्हा ते योग्य वाटतं तेव्हा स्वामी देत असतात. स्वामींना जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात खूप काही करावेसे वाटते ना, तेव्हा भक्तांचा विश्वास खरोखरच खूप महत्त्वाचा असतो. ज्या भक्तांचा विश्वास स्वामींवर अप्रतिम असेल तेव्हा स्वामी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतात आणि त्या भक्तांच्या आयुष्यात चमत्कार करत असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या संकेतामार्फत खूप काही सांगून जात असतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये लहान मोठे चमत्कार हे नक्कीच करत असतात. आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या यवतमाळ जिल्हा येथील आहेत. चला तर त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी केलेले सुंदर सुंदर अनुभव, दिलेले संकेत ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. बोला ना. बोला ताई, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही छान आहोत. हम्म. मागच्या वेळेस तर नाही 15 दिवस होते. अनुभव सांगताय का ताई? हो, अनुभव आहे ना. असं मागच्या वेळेस 15 दिवस होते. तर स्वप्नामंदी असे म्हणजे गुलाबी, फिकट गुलाबी कलरचे कपडे, असे गाऊन घातल्यासारखा लागला. घालून होते म्हातारी याचे काठी हातात घेऊन टेकत टेकत आले, काठी घेऊन इकडल्या दरवाजातून आले. मी बेसन भात घेऊन त्या सोप्यावर बसून अशी जेवतच होती. इकून आले ना, इकून सरळ त्या दरवाजातून जाऊन घरातून जाऊन इकून निघणार होते ते त्या दरवाजातून. तर माझा मुलगा होता मोठा आला, तो म्हणते तिकडून नका जाऊ, म्हणते तिकडं काहीच नाही म्हणते, इकडंच बसा म्हणते. तर त्यांनी इकडंच बाहेरच्या सपरीमध्ये बसवले समजायचे. तर बसले. मी जेवण करत होती, माझ्याकडे आले आणि माझ्या ताटाली अशी काडी लावली. काय केलं? काडी लावली त्याच्या हातची. काडी? हो, ताटाली माझ्या. अरे बापरे. मी जेवण करत होती नाही का, बेसन भात घेतला वाटीतच एवढ्या आणि जेवण करत होती. त्यानं मग घरात नको जाऊ म्हणे माझा मुलगा, इथंच बसा म्हणे. तर मग माझ्याकडे आली, माझ्या ताटाला काडी लावली. म्हणजे पेटवली ना? नाही, त्याच्या हातातली. त्याच्या हातात काठी नव्हती का? काठी लावली. काठी लावली आणि तिथं बसले दरवाजावर. त्यानं आपल्याच झोळीतल्या 3 पोळ्या काढल्या, लहान लहान एवढी घासणी काढली, 3 पोळ्या काढल्या आणि तर असे बसले जेवण करायला. मला काही जेवण की नाही काहीच मागितलं. आणि मग मला चवस आला. काय आला? म्हणजे जागच आला. जाग आली पुन्हा. म्हणजे नंतर मला वाटलं हे दत्तगुरु होय म्हणलं, दुसरे कोणीच नाही. मग नंतर वाटलं जाग आल्यावर. तुम्ही किती दिवसापासून ताई स्वामी सेवा करताय? आता 1 महिना होते, 1 वर्ष होते आता. अरे वा. हो, एप्रिल पासून लागली होती करायला, गेल्या वर्षीपासून. काय काय करता स्वामी सेवा? स्वामी सेवा काही मी जास्त करत नाही. आता आम्हाला शेतीचे कामं राहते,
घरची कामं राहते त्यामुळे काही जास्त सेवा होत नाही माझ्याकडून. एक माळ करतो जपमाळ. माझ्याकडे माळही नाही आहे. मग आता सेवा म्हणजे ना आपण कसे मोबाईलवरच करत आहोत ना. हा हा आपल्याकडं फोटोही नव्हता, माळही नव्हती आणि आपल्याला हे म्हणजे सेवेची म्हणजे पूर्णपणे अशी काही माहिती नाही आहे. हा हा बरोबर आहे. आपण मोबाईलवर जसं ऐकतो तसंच त्याच पद्धतीत आता करतो. हा हा तर एक ती तुळशीची माळ नाही बारीक मण्याची, तीच माळ जपतो. सकाळ संध्याकाळी एक माळ, हे आपले तारक मंत्र, कोणतं श्रीपाद वल्लभा हे असं म्हणजे जे आपल्याला मग मनुष्या लागलं ते थोडा वेळ 5-10 मिनिट बसून एवढीच करतो सेवा, जास्त सेवा नाही. पण ताई ती सेवा ना खूप छान सेवा आहे ताई. हो म्हणजे कारण आपल्याला काम आहे धावपळीच्या नाही होत जास्त सेवा. हो ना, पण स्वामी तुमच्या घरात येऊन जेवले. हो येऊन ते आपल्याच झोळीतल्या पुड्या काढल्या. हो ना, पण ती साधी गोष्ट नाही ना ताई. तुमच्या घरात स्वामींचा वास आहे थोडक्यात म्हणायचं. खूप छान ताई. असे लवकर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर सुंदर सुंदर अनुभव येत असतात. हो हा एक अनुभव आला. आणि गेल्या वर्षी मी अकळामाळीत हे केलं, अकळा गुरुवारची. त्यावेळेस का नाही 4थ्या का 5व्या गुरुवारी मी म्हणजे नशी बसली घरामध्ये आपले पूजेले नाथ जपत. तर ह्या रूम मध्ये होय टुक 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 करून 3 वेळा आवाज आला. मी अशी मागं फिरून पाहिलं तर मला काहीच नाही दिसे. आणि भीतीच्या दरवाजावरून टुक 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 करून 3 वेळा आवाज आला. म्हणजे तुम्ही नामस्मरण करत होता का त्यावेळेस? हो त्यावेळेस म्हणजे अकळामाळीचं व्रत करत होती ना. 11 गुरुवारचं तर 5व्या गुरुवारी होय. अरे वा. 4 गुरुवार झालते, 5व्या गुरुवारी होय 12-1च्या टायमात. म्हणजे स्वामींनी दाखवून दिलं की मी आहे इथं म्हणून ते आवाज येत होता. हो सुक 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 करून 3 वेळा आवाज आला. एका गुरुवारी असा थंडगार 3 झुळक्या हवेच्या आल्या पाटीले, नुसत्या पाटीलेच लागल्या. काय? आणि हवा नाही का हवेत. हवा असा थंडगार 3 झुळक्या अशा पाटीलेच लागल्या. अरे वा. स्वामी म्हणतातच की मला जर एखाद्याला अनुभव द्यायचा असेल किंवा मी आहे हे अस्तित्व दाखवायचं असेल तर हवेची झुळूक सुद्धा पुरेशी आहे. हो म्हणजे तुम्ही सेवा करत असताना स्वामी तुमच्या आसपासच असतात ताई. आता एवढी सेवा करायचं मग लागन तर आपलं बसता उठता आपलं जेव्हा स्वामीचं आपल्या तोंडात नाव आलं तेव्हा मग श्री स्वामी समर्थ असं आपलं म्हणत राहतं. हो ना, खूप छान आहे ताई. एवढी सेवा आहे. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का ताई का नको? आता सध्या आम्हाला तसा अनुभव नाही आला ना. नाही खूप छान. आणि जिल्हा तालुका काय ताई? यवतमाळ जिल्हा, तालुका मारेगाव, तहसील. खूप छान अनुभव आहेत ताई. स्वामींच्या सेवेत स्वामींचा साक्षात्कार होणं खूप महत्वाचं असतं ताई. खूप लोक असे आहेत की त्यांच्या अजून स्वप्नात सुद्धा त्यांना दर्शनासाठी हपापलेले आहेत. त्यांना असं वाटतं की आपल्याला कधी स्वामी दर्शन देत. हो अक्कलकोटला जाण्याची खूप इच्छा होती. पण आता इकडले सोबतीच नाही कोणीच. आता कोणाला विचारून कसं एकटं जायचं. अहो स्वामींनी जर ठरवलं ना ताई तर एकटं काय तुम्ही कधीही जाऊ शकता. हो आता स्वामीनं यावं अशी इच्छा आहे आता मनापासून. एक वेळा तरी अक्कलकोटचं दर्शन घ्यावं असं वाटतंय. हो असं वाटते. स्वामींना सांगायचं ताई, स्वामींना सांगायचं तुम्ही कधी घेऊन जाणार स्वामी मला तुमच्या दर्शनाला. आता जाण्याची जी इच्छा खूप आहे पण आता थोडीशी आपल्याला गाडी करून झाले पैशाची अडचण राहते त्यामुळे आता आपण शब्द काढत नाही तोंडातून. अहो तसं नाही ताई. स्वामींना तुम्ही जर सांगितलं आणि स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच अक्कलकोटला जाऊ शकत नाही ताई. त्याच्यासाठी तुम्ही जर स्वामींना सांगितलं ना तर पैसे काय गाडीची सुद्धा व्यवस्था स्वामी करतील ताई.
चालून आल्यागत येतच. खूप ताईंचे असे अनुभव असतात की आम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी निघालेले थांबले आणि अचानकच सांगितलं की चला चला जायचंय आपल्याला अक्कलकोटला आणि आहे या कपड्यावरती आलेले आहेत अक्कलकोटला ताई. हो का? कपडे बदलायला सुद्धा स्वामींनी वेळ दिला नाही ताई. स्वामीची इच्छा आता नेण्याची. हो ना हो ना. आता कोण्या पद्धतीत नेते का नाही ते आता तेच नेणारे आहे. हो ना. आपली तर आता मनापासून भरून खूप इच्छा आहे एक वेळा तरी दर्शन घ्यावं. कुठले जाऊन आपण. स्वामींची इच्छा झाली ना की स्वामी आपल्या भक्तांना अक्कलकोटला बोलवून घेतातच ताई. आता ह्या प्रगट दिन नाही गेला का कालचा, तर मी अशी सेवा केली प्रगट दिनची घरी. 11 माळी जपल्या आणि आरती केली, तारक मंत्र घेतले, एवढी सेवा केली आता कालची. नामस्मरण केलं असेल की ताई? हो, नामस्मरण म्हणजे ते 11 माळी. असू द्या, खूप छान सेवा आहे. स्वामींनी अनुभव पण खूप छान छान दिलेत ताई. साक्षात स्वामींचं दर्शन भेटणं, स्वामींनी घरात आपल्या फिरणं ही काही साधी गोष्ट नाही ताई. घरातील परवाच्या दिवशी स्वप्नामध्ये नाल्याला खूपच पूर आला. खूप पूर आला म्हणून दिसे. असे काही मी संकेत ऐकत आहो ना मोबाईलवर. तर तुम्ही जर सेवा करत असाल, तुम्हाला जर कोणतं काही असं दिसन स्वप्नात, तर तुम्ही भिवू नका म्हणते म्हणे. चांगल्यासाठीच पूर येणं म्हणजे आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी जाते म्हणे. त्याच्यासाठी ते पण आहेच ताई, निगेटिव्हिटी तर जातेच. त्याचबरोबर अडलेली कामं, त्याचबरोबर घरात पैशाची टंचाई असेल तर ते सुद्धा दूर होत असते ताई. तर ह्यावेळेस मला तसं पुराचं स्वप्न दिसलं. नाही, छान झालं ना. म्हणजे आता तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती किंवा पैसा पाण्याची कमतरता होणार नाही ताई. परिस्थिती सुधारत जाते, अडचणी दूर होतात ताई. चालेल ताई, खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. चालेल, मी शेअर करते ताई. माझं एक वेळा असा भीतीवर स्वामी समर्थ दिसे. भिंतीवरती? भिंतीवरती. अरे वा, तुम्ही फोटो काढलेत का ताई? फोटो नाही काढले, माझ्याकडे फोटोही नव्हता त्यावेळेस. अशीच मी मोबाईलवरच सेवा करत होती सुरुवातीला. नंतर मी 5-6 महिन्यानं मग मूर्त बोलावली भांडवाड्यावरून. तर मला नाही दिसले, नातीले दिसले असे भिंतीवर. नात पण स्वामींचं नाव घेते का? नाथ स्वामींचं नाव घेते ना माझ्यासोबत. तिले खुशी आहे, आजी असं करायचं, आजी तसं करायचं, साखरपुडा टाकायचं, तशी मूर्त मांडायची, फुलं आणून फुलं ठेवून अशी करते आता. किती वर्षाची आहे नात तुमची? ते आहे 12 वर्षाची. अरे वा, म्हणजे तिला बघा एवढ्या लवकर स्वामींचा साक्षात्कार झाला पाहिजे. तर ते मला आजी म्हणे पाहिजे स्वामी समर्थ दिसत आहे. कुठं म्हणलं पाय म्हणे भीतीवर म्हणे. तर मी पाहतो तर खरंच साक्षात स्वामी समर्थच होते तिथं. अरे वा ताई, तुम्ही खरंच फोटो काढायला पाहिजे होते ताई. त्यावेळेस आपल्याला तेवढं समजलं नाही फोटो काढायला, तेच काढत होती फोटो. ते का म्हणते, आजी म्हणते मी कुठं बाहेर गेली ना म्हणते, मला पण गाडीवर दिसते म्हणते. अरे वा. नाव दिसते म्हणते स्वामी समर्थाचा, कुठं फोटो दिसते म्हणते, कोण्या मोबाईलवर ऐकायला येते म्हणते. तिच्या बरोबरच स्वामी बाहेर जात असतील, त्याच्यामुळे तिला दर्शन होत आहे. मी तसंच म्हणलं, तुझ्यासोबत स्वामी आहे म्हणलं, म्हणून तुला स्वामीचं दर्शन होत राहते म्हणलं. हो ना हो ना. हो म्हणे, मी बनी गेली 1-2 वेळा तर मला गाडीवर दिसे म्हणे, तुझ्यासोबत स्वामी आहे म्हणलं. हो ना हो ना. अशी सेवा आहे. आता जास्त सेवा होत नाही, तसं महाराजांचं चुकलं माफ करून घ्यावं. घेतात हो ताई. असे अनुभव आहेत की फक्त स्वामींचं बाहेरून जाताना येताना फक्त स्वामींना नमस्कार घातला तरी स्वामी त्या भक्तांना अनुभव देतात ताई. आणि एकच इच्छा आहे आमची, तो घरातल्या व्यक्तीची तिघाचे व्यसन तुटले. खूप स्वामीचे मी धन्यवाद मानतो. सुटले?
नाही सुटले ना जी. हा सुटल्यानंतर. नाही, स्वामीनं जर सोडले तर खूपच स्वामीचे कोटी कोटी आभार मान. हो ना ताई, ते पण करणार ना हो ताई. हो, त्याच्यासाठी खूपच कडकडीतून स्वामी महाराजांना प्रार्थना आहे. हा त्यांना तारक मंत्राचं तीर्थ देत जा ना ताई. तीर्थ चालूच आहे ना देणं. हा मग सुटतील ताई. योग्य वेळ आली ना की स्वामी असा चमत्कार करतात की कधी विचार सुद्धा कोणी केला नव्हता. आता तीर्थ द्याले म्हणजे अलग अलग आहे. अरे एकत्र असते तर आपण पाण्यात कसं टाकून दिलं असतं. हा अलग अलग आहे त्याच्यामुळे आता त्याच्या घरोघरी आपल्याला कसं नेऊन द्यायला मी. नाही बरोबर आहे. चालेल. त्यामुळे नाही देणं ते एखाद्यावर नेऊन देतो. हा ते करतात का स्वामींचं म्हणजे नाही करत. सुनायला की करा म्हणतो पण सुनाई नाही करत. अरे सांगायचं करा म्हणायचं. स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही. चांगला आहे म्हणतो, करा म्हणतो. तुम्ही जर घरात केलं आणि तुम्ही असं कोणतं तीर्थ घेतलं तर काही कमी पडत म्हणतो तुमच्या व्यसन यायची. हो ना बरोबर आहे. आता मी का करू, मी सेवा करतो म्हणतो, मी स्वामीकडे प्रार्थना करतो. हो ना, त्यांनी पण त्यांच्या सुखी संसारासाठी केलं पाहिजे ना ताई. केलं पाहिजे ना. ते आता याच्यावर मोबाईलवर सांगते का भंडारा बनवा म्हणून, ह्याचा नाही का बेलाच्या पानाचा. हा तो 2 वेळा बनवला. म्हणजे नेहमी देणं नाही होत ना. हो ना बरोबर आहे ना, काम पण आहेत ना ताई. काम असल्यामुळे आपल्याच्याने काही त्याच्या होत नाही, त्याच्या घरी नेऊ देणं. हो ना, पण असू द्या ताई, तुम्ही फक्त सेवा चालू ठेवा. त्यांना पण सांगा, तुम्ही पण करा. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा येतील, स्वामींचं नामस्मरण करत जा म्हणायचं थोडं. आणि योग्य वेळ आली ना की तिघांची पण व्यसनं सुटतील ताई. एका ताईंनी तर असा अनुभव शेअर केला होता की फक्त त्या नामस्मरणच करायच्या. तर त्यांच्या मिस्टरांचं पण व्यसन सुटलं. त्यांचा मुलगा पण ड्रिंक करत होता, तो पण चांगला. त्यांची सून गेली होती माहेरी, तिचा मुलगा ड्रिंक करतोय, हाणमार करतोय, मग ती पण परत आली ताई. फक्त त्या नामस्मरणच करत होत्या. मग तुमच्या आयुष्यात का नाही चमत्कार होणार सांगा बरं. होईल आता. आस्तीनं देईल स्वामी महाराज. हो ना, योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला भेटत नाही ताई. नाही, आमच्या घरच्या मालकाची थोडीशी आता कमी आहे. पहिल्यापेक्षा लईच कमी आहे. अरे पोरायचंच आहे आता टेन्शन. नाही त्याची पण होईल की व्यवस्थित ताई. तो पण देईल सोडून, नका टेन्शन घेऊ ताई. स्वामींवर सोडून द्यायचं सर्व काही. आता स्वामींवरच सर्व सोडून आहे. तुम्हीच पाहा महाराज म्हणतो, आता तुम्हाला जे काय करायचं ते तुम्हीच करा. हो ना, मग स्वामी योग्य तेच करणार ताई. फक्त झगडे भांडणं होऊ देऊ नका, एवढी प्रार्थना स्वामीकडे करणं आहे. आता तुम्हाला का करायचं आहे, कसं करायचं आहे हे तुम्ही ठरवा. हो ना, अगदी बरोबर आहे ताई. स्वामींवर सोडलं ना की स्वामी योग्य तेच करत असतात आणि चांगलाच निर्णय घेत असतात ताई. चालेल ताई, मी पण हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी ताई. चालेल ताई, खूप छान अनुभव आहेत, शेअर करते मी. करा. चला, श्री स्वामी समर्थ.